Subscribe now and press the bell icon. Never miss an update. महादेवराव गणपतराव टोपलमुळे गरीब शेतकरी बिचारा त्या छोट्याशा गावामध्ये राहत होता. एक मुलगा, एक मुलगी, एक पत्नी आणि 2 बैल असं त्याचा छोटा असा परिवार एका 4-5 एकरामध्ये आपलं जीवन गुजरत होता. आणि अशा या गावात राहणाऱ्या या काळामध्ये राब कष्ट करणाऱ्या रक्ताचं पाणी हाडाचा मणी करणाऱ्या त्या एका महादेव गणपतराव टोपलमुळे त्या गरीब शेतकऱ्याला कशी वेळ आली ती या लघुपटावर. बोलता आपल्या पोटाच्या भाकरी सगळं हे सध्या राजाची जोडी म्हणजे आपल्या पोटाची भाकर काय माहिती साऱ्या राष्ट्राची भाकर आहे नाही ते तुले नाही समजत. आवाज जराशी भाकरी लिहायला होईल वरच्यावर घेणे जो निर्मल चालली मी वावरात शाळेत जातो. काय बाई मी आली थोडस उशीर होईल भले तू लवकर शाळेतून पोट्यासोबत बोलत नको राहू. देवबत्ती करून घेतो. हो हो कुठे आहे तुम्ही? कुठे आहे म्हणतो? वावराची सगळी काम आटपली. नागरण झालं, वखरण झालं, 4 धारा पडाची येरा आली. मी म्हणतो आपण या जमिनीमध्ये कायच पेरावं. गेल्या साली एक दाना नाही उरला. सावकाराचं पूर्ण नाही खणलं. दर साल पाव तसंच तरी बरं झालं यंदा तुरीने लई शान टाकली महिनी नाही तर कर्णा कोंडा खाची आणि उपाशी राजी येरा होती. मी म्हणतो गेल्या सालचं त्या सावकाराचं नाही खणलं या सालाले कोणता सावकार आपल्याला मदत करन? मोठा जीवाला विचार शेती या शेतीचा धंदा कराव का नाही कराव असंच मला वाटते बाप. जाऊ दे विचार नका करू. पहिले भाकर खाऊन घ्या मग विचार करा. का भाकर धक? एका भाकरीवरच्या अर्ध्या भाकरीवर आले. का भाकर धक? पाय ना ते शेजारचे त्याकड पाय गोम्याकड पाय. अहो त्या जानबा बुड्यानं कालच 18चा एक ठेला भरून आणला. जमीन वलताची आहे आपली कोरडवाहू आहे. जेवढी चादर असली तेवढेच पाय पसरायचे. म्हणजे
मी काय राम्या कोम्यापेक्षा कमी पडतो का? अहो त्याने गेल्या वर्षी 10 थैला खत दिलं असं मले महाद्या म्हणते.